सांगली विभागात असणाऱ्या बसेसची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे। 700 बसेसपैकी 500 बसेस या कालबाह्य होत आल्या आहेत। नवीन मिळालेल्या 20 बसेसपैकी 10 बसेस या राज्य नियंत्रकांच्या आदेशान्वये कोल्हापूरला पळवण्यात आल्या। सांगलीकरांचा जीवाशी खेळून धोकादायक बसेसमधून प्रवास सध्या सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी केला। याबाबत त्यांनी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांची भेट घेऊन जाब विचारलाय। यावेळी राज्य नियंत्रक जगताप यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर 15 तारखेपर्यंत नवीन बसेस देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। जर या नवीन बसेस मिळाल्या नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील जयश्रीताई पाटील यांनी दिलाय। यावेळी माजी नगरसेवक अभिजित भोसले उपस्थित होते। याबाबत जयश्रीताई पाटील म्हणाल्या, सांगली विभागात असणाऱ्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी 20 नव्या बसेस मिळाल्या होत्या। यामध्ये 10 हिरकणी आणि 10 साध्या बसेस होत्या। त्यातील साधी बस केवळ 10 मिळाली, उर्वरित 10 गाड्या मिळाल्याच नाहीत। नंतर ज्या 10 गाड्या मिळाल्या त्या जुलै रोजी काढून घेत राज्य नियंत्रकांच्या आदेशान्वये कोल्हापूर विभागाला देण्यात आल्या। त्यानंतर पुन्हा गाड्याच मिळाल्या नाहीत। त्यानंतर पूर्ण जिल्ह्याला ज्या बसेस मिळाल्या त्या भाडे तत्वावर राजमुड्या ग्रुपकडून मिळाल्या। महामंडळाची परिस्थिती पाहिली तर 750 गाड्यांपैकी 500हून अधिक गाड्या या 10 लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावल्या आहेत। यातील 100 गाड्या या स्क्रॅपमध्ये निघतील। त्यामुळे केवळ 100 गाड्या या चांगल्या स्थितीत आहेत। त्यामुळे धोकादायक बसेसमधून सध्या नागरिकांचा प्रवास सुरू आहे। प्रशासनातील अधिकाऱ्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अशा परिस्थितीत संपूर्ण सांगली विभागात असणारी एसटी वाहतूक गॅसवर आहे। याबाबत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी गंभीर दखल घेत विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांची भेट घेऊन जाब विचारला। यानंतर त्यांनी तातडीने राज्याचे मुख्य नियंत्रक शिवाजीराव जगताप यांच्याशी फोनवरून चर्चा केली। यावेळी राज्य नियंत्रकांनी पुढील महिन्यात 15 तारखेला नव्या बसेस देण्याचं आश्वासन दिलं। जर 15 तारखेपर्यंत नवीन बसेस आल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। सांगली विभागाची अवस्था पाहता सांगलीकरांना कोणी वाली नाही का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय। नव्या बसेस मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचंही यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी सांगितलंय।